नसेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे। यस, जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे टीम जय हनुमान जोगळी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते। एका बाजूला पाहिलं तर करण धुळे आहेत आणि त्यांचा समवेत महेंद्र धुळे। मॅच ऑन, गेम ऑन, दोन्ही संघाला देऊयात मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज राज लहाने। मॅच ऑन, स्ट्राइक वरती करण। पहिलाच बॉल इथे स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु यस पंचांचा इशारा, हा चेंडू लेगस्टिकच्या पलीकडे, अर्थातच पहिलाच बॉल वाईट। अगदी इथून पाहिलं तर ही पहिली मात्र अवांतर धाव मिळते। श्री गणेश या ठिकाणी केला जातोय गोलंदाज राज लहाने यांच्या माध्यमातून टीम जोबिली संघाचं पहिली धाव मात्र अवांतर मिळते। क्वालिफायची ही मॅच। गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून अगदी कदाचित मी तर म्हणेन हाईट फॅक्टर भरपूर जास्त होता आणि तेच पंचाने देखील दर्शवलं गेलं। आणि इथे पाहिलं तर हा डॉट बॉल। सध्या तरी भरपूर चांगलं हे बॅटल। एका बाजूला पाहिलं तर जय हनुमान जोबिली संघ, त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर ध्रुव 11 कासगाव संघ, दोन्ही संघ नामांकित आहेत। अगदी एक पाहिलं तर वांगणी परिसरातील एक दमदार दादा संघ आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर शहरातील एक नामांकित संघ जोबिली संघ। चांगलं बॅटल आहे दोन्ही संघाच्या दरम्यान। आताचा हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल। सातत्याने पायांवरती गोलंदाजी केली जाते, इथे हा देखील व्हाईट बॉल। लगातार अगदी इथून पाहिलं तर सातत्याने एक्स्ट्रा धाबा येतात। 2 षटकांचा सामना आहे। अगदी जय हनुमान जोबिली संघाला 2 षटकांमध्ये अगदी जास्तीत जास्त धाबा बनवावा लागतील, कारण की समोर पाहिलं तर अगदी भावेश असेल, मात्र सातत्याने हे चांगले बॅटल मात्र पाहायला मिळेल। दोन्ही टीम मात्र दगडे आहेत, दोन्ही टीमकडे जवळजवळ 7व्या ते 8व्या नंबरवरती बॅटर आहेत। इथे पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट्समन बीट, परंतु तदनंतर यष्टीरक्षकही बीट, परंतु शेवटच्या मुवमेंटला अगदी लॉंग स्टॉपला बॉल अडवला जातोय। चांगले प्रयत्न झालेत आणि या चेंडूवरती पाहिलं तर यस 22च्या माध्यमातून या 2 धावा मिळतील। 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते। टीमची टोटल तब्बल 4 धावा। सध्या तरी शांतमय सुरुवात टीम जय हनुमान जोबिली संघाची पाहायला मिळते। सातत्याने सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केला जातोय। सातत्याने सिंगल डबलला इथून इन्व्हाइट केलं जातं। जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नाहीत ना, तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमीच सिंगल डबलला प्राधान्य द्या, एक चांगली धावसंख्या होऊ शकते। आणि सध्या तरी करण धुळे आणि महेंद्र धुळे दोघांचा तोच माइंडसेट आहे। अगदी सायंकाळचं सत्र, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात। सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। इथे वेगवान चेंडू अगदी यॉर्कर लेन वरती अनप्रेडिबल बॉल होता। अगदी या चेंडूचा उत्तर नव्हता करण धुळेकडे, आणि इथे पाहिलं तर हा निर्धाव चेंडू डॉट बॉल। काय गोलंदाजी सध्या सुरू आहे राज लहान यांच्या माध्यमातून। अगदी करण धुळे सारख्या एक विस्फोटक आणि नामांकित खेळाडूला सध्या तरी थांबवण्याचं काम इथे केलं जातं। इथे आणखीन एक डॉट बॉल। आतापर्यंत करणचा विचार केला तर जवळजवळ 2 चेंडू मी तर म्हणेन थांबवले गेले, अर्थातच 2 बॉल डॉट फेकले गेलेत। भरपूर चांगली गोलंदाजी राज लहान यांच्या माध्यमातून। गुडलेन शॉटचा बॉल अगदी बॅटची एज, परंतु बॉल अगदी जातोय सरळ स्क्वेअर लेग मध्ये। डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉलवरती 2 धावा मिळतील। यस, 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली ती 6 या धावफलकावरती। सध्या तरी जय हनुमान जोबिली संघाला थांबून ठेवले या पहिल्या जोरमध्ये गोलंदाज राज लहानेने। चांगली गोलंदाजी होतीये। 2 षटकांचा हा सामना आहे। क्वालिफायची मॅच, शॉर्ट टाइम क्रिकेट, कमी चेंडूंचा सामना आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धाबा कशा बनतील यावरती नियंत्रण करावं लागेल, फोकस करावं लागेल। मॅच ऑन। पुन्हा एकदा यॉर्कर लेन, व्हॉट अ बॉल होता, अप्रतिमा चेंडू होता। अगदी संधी नव्हती या ठिकाणी मी तर म्हणेन करणसाठी, परंतु अगदी बॅटचा बॉटम या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तदनंतर याही बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते। सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ अगदी मी तर म्हणेन इथे थांबवलं गेलंय। षटकातील अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे। चला मॅच कंटिन्यू ठेवायचा आहे, स्पीडअप ठेवायचा आहे।
कोणत्याही टीमला इथून अधिकचा वेळ मिळणार नाहीये. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 7 धावा. सध्या तरी भरपूर चांगली इथून बॅटिंग आणि बॉलिंग पाहायला मिळते. प्रत्येकी बॉलवरती धावा देखील एकवडल्या जातात, परंतु सातत्याने वेगासहित मात्र अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज राज लहान यांच्या माध्यमातून जे सातत्याने पॉवर प्ले षटक फेकतात, परंतु इथून अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल ऑन सेटला ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राइव्हचा फटका टिपणे मिड विकेटला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न थोडासा उशीर आणि तदनंतर लगेच दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा. स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली MD ग्रुप जोवेली आयोजित MD चषक 2026 हे पर्व स्पर्धा पाहिली तर अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळते. अगदी क्वालिफायची मॅच, यानंतर सेमीफायनलचा थरार पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये आणि कोणता संघ टीम गावदेवी करवई संघासमोर मात्र भिडेल हे देखील पाहूयात. खरं तर करवई टीमला पुरस्कृत केले गेलं ते म्हणजेच मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आई गावदेवी करवई संघ म्हणजेच नीरज भोईर आणि प्रशांत भोईर या दोन्ही बंधूंनी आई गावदेवी करवई टीमला पुरस्कृत केले. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करूयात. चला मॅच स्टार्ट करायचे. मॅचचा रिदम तोडू नका. दोन्ही टीम इथून टीम मीटिंग करायची नाहीये. मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 2. शेवटचे हे षटक 2 षटकांची मॅच आहे, त्यामुळे अगदी पहिल्या षटकापासूनच तुम्हाला टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागते. परंतु पहिल्या इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये जय हनुमान जुबिली संघाने आतापर्यंत 9 धावा बनवल्यात. शेवटचे षटक आता येथून या षटकात सातत्याने टॉप गिअरची बॅटिंग करावी लागेल. इथे गतीमध्ये परिवर्तन. इथे आपण पाहू शकता पिकअप शॉट, वेट ऑन वॉच या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला करण धुळेच्या बॅट मधून इथून हा गुड ना टेक और सिक्सर देख 6 धावा षटकार. केले गेलं गोलंदाज शैलेशांचा. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज शैलेशांचा. स्पर्धा आपण पाहतोय MD चषक. खरं तर मितेश डुळे दादांच्या नावाची ही स्पर्धा अगदी काही क्षणातच त्यांचं देखील इथे आगमन होणार आहे. अगदी गोल्डन मॅन बदलापूर नगरीमध्ये त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. इथे देखील फटका अप्रतिम वॉट शॉट. अगदी जमिनीलगत हा फटका होता. पंचांचा इशारा येतो. यस, हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आर पार सीमा पार षटकार. खरं तर MD चषकाचे आयोजक आमचे विश्वनाथ धुळे असतील व तदनंतर सुधीर धुळे असतील. खरं तर दोन्ही बंधूंनी आयोजित केलेली ही स्पर्धा. अगदी स्पर्धेचा कालावधी पाहिला तर अगदी 14 तारखेला मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस होता, परंतु आज अगदी शेवटचा हे दिवस, अंतिम दिवस आणि आता स्पर्धा देखील अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. भरपूर मेहनत विश्वनाथ आणि सुधीर यांची. दोघांचंही कौतुक करायला पाहिजे, कारण की स्पर्धा आयोजन करणं फार कठीण काम असतं. प्रत्येक संघाला ऍडजस्ट करावं लागतं. जवळजवळ 32 संघ असतात आणि 32 संघांचं ऐकावं लागतं. अगदी कठीण काम असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये खरं तर भरपूर चांगलं हे आयोजन पाहायला मिळतं. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे करण धुळे आता ऑन ऑफ फायर झालाय. त्याच्या बॅट मधून धावा येतात. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. शैलेश वरती थोडासा दबाव असेल. तिसरा हा देखील बॉल जाईल पुन्हा एकदा सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 सिक्सर.
थँक्यू सो मच. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. लगातार 3 बॉल वरती 3 षटकार आलेत आणि आता सध्या तरी गोलंदाज शैलेश सध्या तरी मी तर म्हणेन टेन्शन मध्ये असेल. अगदी डोक्यावरती ताण देणारे मात्र 3 षटकार पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 धाबा. अजूनही उर्वरित शेवटचे 3 बॉल आहेत. आतापर्यंत सन्मानजनक धाबसंख्या पाहायला मिळते. करंदुले जो सुरुवातीला आपल्या टीमला त्यांना नाराज केलं होतं परंतु महत्वाच्या मॅच मध्ये सध्या महत्वाची इनिंग साकारली जाते. उर्वरित अजूनही शेवटचे 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत. 3 बॉल मध्ये अजून 3 षटकार येतील का म्हणजे 6 बॉल मध्ये 6 षटकार येतील का हे देखील पाहूयात. ऑन साइड ला उडवलाय परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत योगेश. जजमेंट करताय. जजमेंट ला जबाब. मागील 3 बॉल मध्ये 3 षटकार आले होते आणि त्याचा प्रत्युत्तर आता विकेटनं इथे केलाय पलटवार. फलंदाज बाद करंदुळे मैदानाच्या बाहेर. इथे पुन्हा एकदा पलटवार केला जातोय गोलंदाज शैलेश यांच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 3 बॉल वरती काय घडलंय याचा विचार न करता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात आता इथून केली जाते. उर्वरित आता शेवटचे 2 बॉल आहेत परंतु या शेवटच्या 2 बॉल वरती पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश कमबॅक करेल का की येणारा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. अप्रतिम बॅटिंग साकारली गेली करंदुळे यांच्या माध्यमातून. 27 धाबसंख्येवरती हा पहिला विकेटचा बदल म्हणजेच महेंद्र धुळेनं फार कमी धाबा बनवल्या परंतु पार्टनरशिपला चांगला मी तर म्हणेन पाठबळ दिला. अगदी महेंद्र धुळेनं अगदी एकच बॉल खेळलाय परंतु चांगली साथ खरं तर करणला देखील दिली. शेवटचे 2 बॉल आहेत. अजून किती धाबा बनला जातील हे देखील पाहूयात. आतापर्यंत सन्मानजनक धाबसंख्या तर बनली गेली आहे. सर्वांच्या आवडीचं हे मैदान खरवई मैदान आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपल्या सर्वांचं. MD चषक मितेश धुळे दादांच्या नावाची ही स्पर्धा आज अंतिम दिवस अंतिम टप्प्यात ही स्पर्धा जाताना पाहायला मिळते. शेवटचा खरं तर शेवटचे 2 चेंडू आहेत आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव एकवटली जाते. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल खरं तर महेंद्र धुळे खरं तर लास्ट ओव्हर स्पेशलिस्ट बॅटर आहे जो नेहमीच शेवटच्या षटकांमध्ये अगदी तुटून पडतो. मग रिवर्स अटेम्प्ट असेल स्विचिट असेल व त्यानंतर पुलच्या फटके असेल व त्यानंतर हेलिकॉप्टर स्ट्रोक असेल प्रत्येक चेंडूवरती मात्र त्यांच्याकडे उत्तर आहे. परंतु शेवटच्या बॉलवरती गोलंदाज शैलेश कमबॅक करेल की महेंद्र धुळे अटॅक करेल देखील पाहूयात. ऑनसाइडला सरळ बॅटनं बॉलला पाठवला गॅप मध्ये. इथे फटका दमदार आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार. शेवट गोल केलाय टीम जय हनुमान जोबली संघानं. महेंद्र धुळे माही यांच्या बॅट मधून चौकार. सत्र पहिल्या इथनं समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान जोबली संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवरती आणि 33 धावसंख्येचं टार्गेट आता या ठिकाणी उभं केलं गेलं टीम ध्रुव 11 कासगाव संघासमोर. येणारे 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल कासगाव संघाला. चला ओमकार पुजारी जे आमचे बॉल बॉय आहेत त्यांना विनंती असेल आपण या इकडे व्यासपीठावरती. खरं तर या स्पर्धेत आम्हाला ज्यांनी खरं तर भरपूर मेहनत केली मग स्टार्ट टू एंड जिथून सुरू करताना देखील आणि शेवटच्या अगदी मोमेंट पर्यंत देखील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत भरपूर चांगली साथ दिली ते म्हणजे आमचे बॉल बॉय खरं तर ओमकार पुजारी आणि साई पुजारी असतील. खरं तर दोन्ही बंधूंचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. मग मैदानाची साफसफाई असो व त्यानंतर खेळपट्टी आखणं असेल तदनंतर स्टेज असेल आणि त्यानंतर मात्र बॉल आणण्यासाठी जी मदत त्यांनी केली आहे खरं तर ओमकार पुजारी आणि साई पुजारी खरं तर दोन्ही बंधूंचे आम्ही पुन्हा एकदा MD चषकाच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या ओमकार आपलं स्वागत आहे. वेलकम. खरं तर पडद्यामागचे हे आमचे हिरो आहेत ज्यांची भरपूर मेहनत आहे. सातत्याने या कडाकाच्या उन्हामध्ये ते नेहमीच बाउंड्री लाईनवरती असतात. बॉल बॉयचं काम करतात
आणि त्यानंतर अगदी सातत्याने मात्र बॉल आतमध्ये फेकण्याचं काम करतात. चला मॅच ऑन करूयात, जाऊयात याही मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला होती सुरुवात, 12 चेंडू आणि 33 धाबांची गरज. परंतु आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार हे देखील पाहूयात. एका बाजूला टीम जो हनुमान जुबिली संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ध्रुव 11 कासगाव आहे. दोन्ही संघांचं नाव मोठं आहे, परंतु या मैदानाच्या आत कोणता संघ जिंकणार हे देखील पाहूयात. दोन्ही संघ मात्र जिद्दी संघ आहेत, शेवटपर्यंत मात्र हार न मानणारे हे संघ आहेत. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार? संघ 2 आहेत, स्वप्न 1 आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ परास्त होणार हे देखील पाहूयात. दोन्ही संघाला देऊयात पुन्हा एकदा MD चषकासाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, परंतु त्याआधी आम्ही एक अनाउन्समेंट करतोय. टीम खरबई संघ आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि खरबई टीम तुम्ही देखील तयारीत राहायचं आहे. पुढील मॅच तुम्हाला खेळायचे आहे. जेव्हा जेव्हा खरबई टीमची मॅच असते तेव्हा तेव्हा प्रचंड गर्दी मात्र या मैदानावरती पाहायला मिळते. म्हणजेच प्रत्येक घरचा पाठरागा या मैदानावरती हजेरी लावतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने, मॅचला करतोय सुरुवात. दोन्ही संघाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. 12 चेंडू 33 धाबांची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला करत ड्राइव्ह केला जातोय. पहिल्याच बॉलवरती सेन्सिबल हा फटका, परंतु तिथे डीप मधून रोहित येत आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे, ॲक्युरेट थ्रो आला होता परंतु कलेक्शन करता आलं नाहीये. आणि इथे पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धाबा एकवटल्या जात आहेत. सध्या तरी शांतमय सुरुवात इथून केली जाते ध्रुव 11 कासगाव संघाच्या माध्यमातून. अगदी दिनेश यशवंतराव यांच्या मुळाच्या नावानं हा संघ सध्या मैदानाच्या आत खेळतोय, अर्थातच ध्रुव 11 कासगाव. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुल केलाय, पुलचा फटका, बॉल सीमारेषा बाहेर, गुल 6 धाबा, षटकार. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये बॉलला ढकललाय. आउट फील्ड फास्ट आहे, हा देखील बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात, सीमारेषा बाहेर, 4 धाबा. दमदार सुरुवात केली जाते. पहिल्याच बॉलवरती मात्र 2 धाबा आल्या होत्या, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि आताचा हा चेंडू यस दिशा बरकटलाय. गोलंदाज करण धुळे ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाबा मिळेल. टीमची टोटल 13 धाबा. येणारे 9 चेंडू, सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धाबांची गरज आहे. अगदी सातत्याने आता मोठमोठे फटके खेळावे लागतील. सुरुवात तर दमदार झाली आहे, परंतु ही सुरुवात कायम ठेवावी लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा ड्राइव्ह केले जातं. डीप मध्ये खेळाडू आहेत महेंद्र धुळे, चांगली फिल्डिंग, परंतु इथे त्याहून वेगाने या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा गती आहे मैदानाच्या आत. असं वाटलं होतं की इथून फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होऊ शकतो, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. टीमची टोटल 15 धावा. आता येणारे 8 बॉल 18ची गरज. सध्या तरी इथून मैदानाच्या आतमध्ये धावा जमा केल्या जात आहेत. दमदार सुरुवात राहिली आहे. पहिल्याच 4 बॉल मध्ये मी तर म्हणेन अर्धा रस्ता पार केला जातोय. वेल बिगिनिंग हाफ डन. कामाची सुरुवात येतात दमदार केली जाते. आताचा हा चेंडू फक्त दिशा दिली, अगदी हुक केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग क्षेत्रात.
हा देखील बॉल सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश, अगदी या ठिकाणी राज आहेत आणि राज सध्या तरी या मॅच मध्ये राज करतोय. 4 धाबा. मांश काय अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. अगदी पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर करण धुळ्यानं देखील अप्रतिम सुरुवात केली होती, परंतु आता इथून टीम ध्रुव 11 कासगाव संघासाठी काय बॅटिंग केली जाते. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात केली जाते. आताचा हा चेंडू अगदी रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा, परंतु इथून डेड बॉलचा इशारा पंच करत असताना पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. शेवटचा बॉल आहे. प्रत्येक बॉल आता महत्वाचा राहील. उर्वरित समीकरण येणारे 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 14 धावसंख्येची गरज. 7-14चं समीकरण. इथे फुलटास बॉल. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. खेळाडू पोहोचतील त्यांच्या आवेगाच्या बाहेर. हा देखील बॉल सरळ सीमा पार. आणखी धावा मिळतील 4. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला कंप्लीट झालाय आणि दमदार सुरुवात झाली आहे. अप्रतिम या ठिकाणी सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाज करण धुळ्याची कमर मोडली असं म्हणावं लागेल. पहिल्याच ओव्हर मध्ये पिस उपटण्याचं काम केलं गेलं. फलंदाज राज यांच्या माध्यमातून काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हर मध्ये जबल 23 धावा बनल्या गेल्यात. म्हणजे दादा समीकरण सध्या तरी ध्रुव 11 कासगाव संघासाठी सोपं होताना पाहायला मिळाले. येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. क्रुशल मोमेंट वरती आता हा सामना येऊन पोहोचलाय. अगदी नाजूक स्थितीवरती सामना. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. कोणताही संघ सामना जिंकू द्यात त्या टीमला लगेच खेळावं लागेल याचीही नोंद घ्यायची आहे. टीम कासगाव आणि जोवेली कोणताही संघ जिंकू द्यात सामना तुम्हाला लगेच खेळावा लागेल, कारण की अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा पाहायला मिळते. आज मेगा फायनलचा हा दिवस. खरं तर MD चषक 2026 हे फायनल डे. अगदी काही क्षणातच MD अर्थातच मितेश दादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर दादांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सध्या तरी अगदी बदलापूर कल्याण डोंबिवलीमध्ये नक्कीच सोडली जाते. मितेश दादा यांचं नक्कीच थोडाच वेळामध्ये आगमन देखील होणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. सध्या तरी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. नाट्यमय क्रिकेट सध्या सुरू आहे. 6 बॉल मध्ये 10 बनवायच्या आहेत, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतो. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. यॉर्कर लेन पहिलाच बॉल ऑन साइडला खरं तर ड्राईव्ह केला जातोय. डीप मध्ये सुधीर धुळे आहेत, परंतु इथे घडलंय काय. सध्या तरी नशिबाची साथ मिळते टीम ध्रुव 11 कासगाव संघाला. असं वाटलं होतं इथे एकच धावेवरती समाधान मानलं जाईल, परंतु तिथे बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावा. सुमाश अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलनं देखील वळण घेतलं आणि तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. अगदी हे चित्र आपण या मैदानावरती बराच वेळा पाहिलंय आणि इथे क्रुशल मुवमेंट वरती मात्र या 4 धावा मिळत आहेत. नशीब देखील सध्या तरी टीम कासगावचा साथ देत होता असंच म्हणावं लागेल. उर्वरित 5 बॉल आणि 6 धावा संख्येची गरज, परंतु महेंद्र धुळे कमबॅक करणार का. यॉर्कर लेन दोन साइडला खरं तर बॉलला पाठवलाय, परंतु तिथे सुधीर आहेत. अगदी बॉलला अडवलं गेलंय. वेल स्टॉप. याही बॉलवरती मिळेल ती एकच धाव. सध्या तरी या षटकात प्रत्येक चेंडू मितमान्यानं सुधीर धुळेला शोधतोय आणि याही बॉलवरती एक सिंगल. 4 मध्ये 5 बनवायचे आहेत. रनअप बॉलचं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, परंतु हा सामना कोणता संघ जिंकणार. अगदी क्रिकेट आहे. क्रिकेटच्या या खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत बनली जात नाही, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. अगदी क्रिकेटमध्ये भवितव्य सांगणार अजूनही या ठिकाणी निर्माण झाला नाहीये, परंतु या मॅच मध्ये जो जास्त मेहनत घेईल ना तो नक्कीच इथून जिंकू शकतो. दोन्ही संघ सध्या तरी जिद्द चिकन मेहनत दाखवतायत. मॅच ऑन गेम ऑन. दोन्हीही टेबल टॉप
चे हे संघ आहेत. एका बाजूला महेंद्र धुळे, त्याच्या अगेन्स्ट पाहू शकता फलंदाज राज आहेत. लो फुल टॉस बॉल, तिथे फटका फसला की काय, परंतु करण धुळे होते, त्यांना बीट करत असताना बॉल जाईल सरळ गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, स्कोर इज लेबल. स्कोर इज लेबल. पूर्णपणे आता मी तर म्हणेन हा सामना ध्रुव 11 कासगाव टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. राज यांची खरं तर सुरुवात देखील दमदार झाली आहे आणि एंड देखील मी तर म्हणेन सध्या चांगला पाहायला मिळतोय. चला टीम ध्रुव 11 कासगाव टीम राजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. एका हाती किल्ला मात्र मैदानाच्या आतमध्ये लढवला जातोय, परंतु मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच इथून देखील बनवू शकते. मागचा सामना पण पाहिला जाते, नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळाला होता, परंतु या मॅच मध्ये काय घडणार. ऑन साइडला सरळ बॅटनं बॉलला पाठवलाय, तिथे खेळाडू आहेत, परंतु अगदी या ठिकाणी यस, या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम ध्रुव 11 कासगाव संघाने. अभिनंदन 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 आणि सरळ टॉप